राम राम मंडळी, आर आर महादेव, जय शिवराय. भावांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघून वाटलंच असेल, समजलंच असेल तुम्हाला की मी आलोय दुबईला. मला 2 दिवस झाले दुबईला येऊन. माझी सुट्टी 3 महिने होती, परंतु मग म्हणजे माझा विजा आहे ना संपत आलता. त्याच्यामुळे कंपनीने मला 1 महिना लवकर बोलवलं आणि मग विजा लावून मग मला परत 1 महिन्यासाठी सुट्टी मिळेल. तर त्याच्यामुळे मी आलोय परत. आणि दुबईला आल्यानंतर ना, आल्यापासून जसं मी आलोय ना तसं माझं झालं आहे काम सुरू. आता सध्या आहे अल्कोसमध्ये. आणि अल्कोसला आल्यावरती माहिती आहे ना, काही माणसं नवीन येतात, तर कोणाचे काही विजा रिन्यू होतो आहे. तर माझा पण हा विजा आज रिन्यू होता. म्हणजे आज माझी शेवटची तारीख होती विजा संपण्याची. त्याच्यामुळे मी आलेलो आज विजा मेडिकलसाठी मी आलेलो. तर आता आहे अल्कोसला. आणि मुंबईला एवढा दिवस होतो ना, मस्त म्हणजे वातावरण खूप चांगलं होतं, म्हणजे पाऊस वगैरे चांगलं होतं. आणि आता इकडे आलो ना, इकडे एवढी गरमी आता, म्हणजे एवढा महिना लास्ट गरमी राहील. आणि आता गरमीमध्येच उभा आहे मी. तर हे 4 महिने ना दुबईला खूप गरमी असते बघा, जून, जुलै आणि ऑगस्ट. तर त्याच्यामुळे ना मी गरमी म्हणून सुट्टीवरती गेलेलो. 2 महिने जास्त गरमी असते, म्हणजे ते जून जुलैमध्ये. आणि आता ह्या ऑगस्टमध्ये जास्त का. आणि गरमी तर गरमी आणि ऊन पण खूप आहे. जेव्हा पण मी मुंबईला होतो ना, त्यावेळी कपडे जर धुतले ना लवकर सुकतच नव्हते. परंतु आता इथं कसं आहे, घामानं कपडे ओले होतात. आणि जर कपडे काढून जर सुकवायला टाकलेत ना, तर फक्त 2 मिनटं बस झाले. 2 मिनटामध्ये पूर्ण कपडे सुकणार इथे. तर गरमी खूप आहे, ऊन पण खूप आहे, ह्युमिडिटी खूप आहे, घाम खूप येतो आहे. परंतु आता काम चालू आहे. आणि 2 दिवस झालेत मला ड्युटी करून. आता कामाला चालू आहे. आणि आता बघतो इकडनं मी जे काही मला आता इकडली माहिती मिळते, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतच राहतो. आणि ज्यांना कोणाला जर दुबईला यायचं असेल तर भरपूर वॅकेन्सी चालू आहेत. भरपूर भाऊ लोकांना मला कमेंट केलेलं की पाऊस चालू आहे, म्हणून पावसाच्या नंतर आम्ही ट्राय करतो. परंतु दुबईमध्ये पाऊस वगैरे काही नाही आहे. आणि इथे पावसाचं काहीच घेणं नाही आहे. म्हणजे पाऊस असो नसो, इथे म्हणजे आवक जावक सुरू असते. म्हणजे कंपनीला माणसं पाहिजे असतात. आणि ह्याच्यामध्ये जास्त येतात. गरमीमध्ये ना जास्त काम सुरू होतं आणि जास्त काम असतं गरमीमध्ये. फक्त एवढंच आहे की तुम्हाला सहनशक्ती पाहिजे गरमी सहन करण्याची. जर तुम्ही हे सहन करू शकता, गरमीमध्ये तुम्ही काम करू शकता, तर म्हणजे तुम्ही ह्या जून जुलै ऑगस्टमध्ये येऊ शकता. कारण की ह्या गल्फच्या देशामध्ये ना गरमी खूप असते हो. म्हणजे बघा, आता मी व्हिडिओमध्ये नुसतं मी काही काम करत नाही, काय नाही आहे, नुसतं मोबाईल पकडून उभा आहे. आणि तरी पण बघा मला किती घाम येतो आहे. तर इथे फक्त एवढंच आहे की म्हणजे घाम खूप येतो आहे, ह्युमिडिटी खूप आहे. आणि इथे पार्किंगचे पैसे नाहीत, म्हणून आम्ही इथे कच्च्यामध्ये पार्किंग करतो आहे. म्हणजे पार्किंगला पैसे नाही द्यायचे, कंपनी पैसे देते, परंतु मग खूप लेट पैसे देते. एका तासाचे 4 धरम 5 धरम, म्हणजे एका तासाचे 100 रुपये, इंडियाचे भारताचे 100 रुपये होतात. त्याच्यामुळे गाडी आम्ही असंच पार्किंगला लावतो कच्च्यामध्येच. आणि असंच काम झालं आणि मग निघणार परत. तर आता मला येतोय खूप घाम आता. आणि आता इच्छा होत नाही आहे बोलण्याची. परंतु जशी मला माहिती मिळेल दुबईच्या कामाबद्दलची, कुठल्या जॉबबद्दलची, तर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये सांगेल. तर तुम्ही व्हिडिओ माझा बघत जा आणि मला सपोर्ट करा. व्हिडिओला लाईक करून, चॅनलला सबस्क्राईब करून. बघा, ही झाली आमची आता लाईफ सुरू. म्हणजे बोलतात ना, ते आलं आता झालं माझं काम सुरू. 2 महिने घरी होतो, परंतु 2 महिने माझी तब्येत काही बरी नव्हती. म्हणजे सारखं मी आजारीच राहायचो. आता इथं आलो ना, मला म्हणजे इकडल्या वातावरणाची सवय झालेली आहे, अशा घामाची, अशा उन्हात काम करण्याची. तर आता सवय झालेली आहे मला. तुम्हाला पण होईल, तुम्हाला पण सवय होईल. थोडा वेळ लागेल. नवीन तुम्ही आला तर थोडं तुम्हाला म्हणजे हे वाटेल की मी का आलो इथे, किती घाम येतो आहे, किती ऊन लागतं आहे. परंतु 2-3 महिने जरा पगारी जरा बरे आल्यात ना, आणि जरा ओव्हर टाईम आला ना, मग तुम्हाला हे ऊन वगैरे, घाम वगैरे काही येणार नाही आहे. म्हणजे आला तर तुम्हाला काही वाटणार नाही आहे. तर ही दुबईची लाईफ आहे. आता दुबईमध्ये प्रयत्न करतो, इकडनं पण कंपनीमध्ये कुठल्या कंपनीत वेकन्सी वगैरे येते, तर मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगतो. तर भावांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, एवढा उन्हामध्ये उभा राहून मी व्हिडिओ बनवला आहे, एवढा गरमीत व्हिडिओ बनवला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे.